नमस्कार, मी अनुराधा कदम. तुम्ही पाहत आहात स्पीड न्यूज लाईव्ह 24. या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते. अर्थातच हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्याला कारणही आपल्या सर्वांनाच माहित आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींनी शिकावं म्हणून खूप मोठा संघर्ष केला. आजही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या अनेक महिला याच संघर्षाच्या दावेदार आहेत आणि सावित्रीबाई फुले यांचा खऱ्या अर्थाने त्या वारसा चालवत आहेत. आणि म्हणूनच आपण त्यांना मी सावित्रीची लेक असं अभिमानाने म्हणतो. कोल्हापुरातील कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य माननीय शोभा तावडे यांची ओळख तर प्राचार्य म्हणून आहेच, पण त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलंय. आज त्यांच्याच आयुष्याचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत या संवादातून. तसंच स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने मी सावित्रीची लेक हा विशेष कार्यक्रम आपण आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्यांना पुरस्कृतही करत आहोत. चला तर मग जाणून घेऊया माननीय शोभा तावडे यांचा शैक्षणिक कार्याचा पट आणि त्यांचा अनुभवाचा पट देखील. सर्वप्रथम स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने शोभा तावडे मॅम यांचं मी मनापासून स्वागत करते. तुमची ओळख तर प्राचार्य म्हणून आहेच, पण 1988 साली तुम्ही ठरवलं की आपण प्ले स्कूल स्थापन करायचं. त्या काळात हा निर्णय खरंच खूप मोठा होता, पण असं काय निमित्त घडलं की तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करावं असं वाटलं? खरं तर इथं सुरुवात मी अशी करेन की सावित्रीबाई यांच्यासारख्याच हेलन केलर असतील किंवा नाइटिंगेल असेल, तुमच्या मदर टेरेसा असतील, या सगळ्या स्त्रियांनी काहीतरी वेगळं करून दाखवलेलं होतच. आणि आम्ही जेव्हा मोठे होत होतो तेव्हा एक स्काउटिंग आणि गायडिंग मध्ये एक मोठा विंग असतो, रेंजर आणि रोवर. तर त्यांना कसं असतं, वेगळ्या गोष्टी सेमिनार्स वगैरे अटेंड करायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये साऊथ ईस्ट एशियासाठी, साऊथ पॅसिफिक साठी 2-3 इंटरनॅशनल सेमिनार्स झाले. त्यातला मी प्रतिनिधी म्हणून गेले होते. माझ्या स्टेटची कर्नाटकात होते मी तेव्हा. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी काम केलं होतं वर्षभर चाइल्ड हेल्थ अँड एज्युकेशन मध्ये, तर त्याचा जो मला पेपर झाला तर त्याच्यासाठी माझी निवड झाली स्वित्झर्लंड मध्ये जेनिवाला युएनओचा एक सेमिनार होणार होता. त्याच्यामध्ये 40 देशातल्या मुली होत्या. तर तिथे आम्ही गेलो. ते इंटरनॅशनल इयर ऑफ द चाइल्ड होतो. आणि त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी एक शपथ घेतली की शिक्षणासाठी काहीतरी करायचं. ती एक शपथ माझ्या डोक्यात होती. त्यावेळेस मला एक 10,000 स्कॉलरशिप मिळाली होती. मी जेव्हा घरी घेऊन आले, मला लगेचच काहीतरी सुरुवात करायची होती. वडील म्हणाले, नाही, तुझं अजून लग्न व्हायचंय, तू ठेव आणि लग्नानंतर काहीतरी कर. तर तिथून लग्न झाल्यानंतर 83 ला माझं लग्न झालं. त्यानंतर असं झालं की शाहू महाराजांची शाळा सुरू झाली. त्याचे मेन फाउंडर ट्रस्टी माझे सासरे होते. ते मला म्हणाले की तुम्ही तिथे चला, करू आपण. म्हणलं नको पप्पा, कारण मुलं लहान आहेत, मला माझं काहीतरी करायचंय आणि मला छोटंसंच करायचंय. मग ते म्हणाले, खरं करणार कुठे? राजारामपुरीतले गाळे होते, त्यातला एक गाळा 10x10चा मला बांधून घ्यायचा आणि दुसरा गाळा मला खेळायसाठी ठेवायचे जागा. ठीक आहे म्हणाले, कसं करणार? म्हटलं आई वडिलांनी घातलेलं सोनं बँकेत ठेवून मी कर्ज काढणार आहे. म्हणाले, बर, स्त्रीधन आहे ते सगळं तुम्ही ठेवणार आहे? म्हटलं हा, कारण मी ट्राय केल्याशिवाय मला कळणार नाही ना मी करू शकते का नाही. तर तेव्हा जरा असा विचार झाला की हे गेलं तर काय. म्हटलं ठीक आहे, म्हणजे ते माझं नव्हतंच असं वाटेल. सासरे म्हणाले, नाही, मग तुम्ही केलंच पाहिजे. कारण मिस्टरांचं पण त्यांनी खोडून काढलं. म्हणाले, नाही, जेव्हा तेवढ्या कॉन्फिडेंटली ती म्हणते की मी करू शकते तर तिला करू दे. आणि हा एक खूप मोठी थाप मिळाली की तू करू शकते.
जसं सावित्रीबाईंना ज्योतिबांचा साथ मिळाला तसं मला माझ्या सासऱ्यांचा आणि मिस्टरांची साथ मिळाली. ग्रेट. ते सपोर्ट मिळणं सुद्धा खूप गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला घरातून सासऱ्यांकडून तो सपोर्ट मिळाला आणि तुमचं एक जे तुमचं ध्येय होतं त्याच्या कडे तुमची जी वाटचाल आहे ती सुरू झाली. आपण सावित्रीबाई फुलेंचा जेव्हा सगळा इतिहास पाहतो, त्यांच्या कार्याचा जेव्हा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा नेहमी असं आपल्याला दिसतं की खूप संघर्ष त्यांनी सोसला. त्या काळामध्ये अर्थातच त्यांनी मांडलेला विचार सुद्धा प्रवाहाच्या विरोधातला होता, त्यामुळे समाज ची साथ त्यांना मिळाली नाही. जेव्हा तुम्ही गर्ल्स प्ले स्कूल स्थापन केलं, त्याच्यानंतर पुढे कोल्हापूर पब्लिक स्कूल स्थापन केलं, फार्मसी कॉलेज आज स्थापन करताय, या सगळ्यांमध्ये मग नेमक्या जेव्हा अडचणी आल्या त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? एक वाक्य माझ्या वाचनात आलं होतं की तुमचं कामच असं असलं पाहिजे की त्या कामाच्या आवाजानेच विरोधक शांत बसले पाहिजे. खरंय. मी माझं काम करत राहिले, विरोध आला, खूप अडचणी आल्या, पण मला स्वतःच्या कामाबद्दल किंवा उद्देशाबद्दल कधीच संशय नव्हता माझ्या मनामध्ये की मी जे करते ते मी चुकीचं करते, मी चांगल्यासाठी करते आणि मला काहीतरी चांगलं समाजाला द्यायचंय, हा एकच उद्देश होता. त्यामुळं कधी माझ्या मनात शंकाच आली नाही की मी हे करू शकेन किंवा मी ही अडचण आली तर मी थांबेन, असं कधीच वाटलं नाही. आणि त्यामुळं कदाचित आत्मविश्वास वाढला की मी कुणाचा वाईट करायला निघालेली नाहीये, मला काहीतरी चांगलं करायचंय. बरोबर. पण आता जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा पालक आता आपल्या मुलांना शाळेत घालायचा हा जेव्हा प्रश्न अनेक घराघरांमध्ये साधारण ते मूल शाळेत जाण्याच्या टप्प्यावर आलं की ही चर्चा सगळ्या घरांमध्ये सुरू असते. पण पालकांसमोर या स्पर्धेच्या युगात जर आपण पाहिलं तर खूप पर्याय असतात. म्हणजे अनेक शाळांची नावं त्यांच्या डोळ्यासमोर असतात. मग केवळ शाळांची नावच नाही तर कुठल्या शाळेमध्ये काय अधिक सुविधा आहेत, मग केवळ त्या शैक्षणिक सुविधाच नाही तर आपल्या पाल्याला व्यक्तिमत्व घडवणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, असं सगळ्या म्हणजे पर्यायांचा अगदी खजिना समोर असताना कोल्हापूर पब्लिक स्कूल असं काय वेगळेपण देतं, काय वैशिष्ट्य आहेत संस्थेची? मी असं म्हणेन की स्पर्धा आहे बरोबर आहे, पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला वाटतं कंपल्सरी स्पोर्ट्स आणि ते पण 16 प्रकार. ग्रेट. हे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा बऱ्याच लोकांचा विरोध झाला की काय गरज आहे का, मग सीबीएसई सुरू करणार, कशाला पाहिजे आपल्याला, हा प्रश्न होता. पण माझ्या मनात शंका नव्हती, कारण कोल्हापूरच्या मातीमध्ये इतकं टॅलेंट आहे की नुसत्याच स्टेट पर्यंत का, देश पातळीवर का नाही जाऊ शकतात ना आपली मुलं, आयएएस वगैरे होऊ नयेत, हा एक प्रश्न होता. त्यामुळे मी केलं. आणि पालक जेव्हा माझ्याकडे यायचे मला एकच त्यांना सांगायचं असायचं की तुम्हाला काय करायचंय, एक चांगला नागरिक, एक चांगली व्यक्ती, का नुसती स्पर्धा करून पुढे जाणारा मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, चांगले संस्कार असावे, आई वडिलांची जाण असावी, त्यांनी केलेल्या कामाची जाण असावी, असं वाटत असेल तर माझ्याकडे या. आणि मला असं वाटतं की मुलांच्या बद्दल माझ्या मनामध्ये खूप प्रेम आहे. मुलंच आहेत, वाणपणा करणार आहेत, चुकणार आहेत, आई होऊनच त्यांना आपलंस करून घेणं, वेळी प्रसंगी त्यांना मार्ग दाखवणं, शिक्षा करणं, या सगळ्या गोष्टी माझ्या आतच आहेत. त्यामुळे मला वाटतं की पालकांना कधी माझ्याबद्दल कधी चिंता किंवा काळजी वाटली नाही की आपण इथं घातलं तर आपल्या मुलाला काय मिळेल, याची कधी शंका नाही आलेली. तुम्ही हा जो डोलारा सांभाळला तेव्हा तुमचं घर आणि हे जे काम ह्याच्यात एक खऱ्या अर्थाने समतोल साधल्यामुळे कदाचित ते पालकांचं जे मन आहे ते तुम्ही व्यवस्थित ओळखू शकला. गेल्या आता साधारण 2000 पासून तुम्ही या शालेय ह्याच्यामध्ये आहात कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून, आणि त्यापूर्वी तर 88 पासून छोट्या मुलांचं तर आहेच. म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदी प्ले ग्रुप सुरू करणं हे मला तर वाटतं की त्याहून अवघड आहे, आणि आता आपण फार्मसी पर्यंत सुद्धा तुम्ही आलेले आहात. पण यामध्ये असे वेगवेगळे काळानुरूप असे कुठले वेगवेगळे उपक्रम तुम्ही सुरू केले, किंवा त्याला जे आपण म्हणतो की काळानुरूप शिक्षण संस्था कशी बदलत गेली तुमची? आता खरं सांगायचं झालं तर बरेचसे प्रश्न समाजाला भेडसावतात की एकच मूल असतं, 2च मुलं असतात,
त्यांना शेअरिंगची कल्पना येत नाही. सगळं माझंच आणि माझाच हट्ट पुरवला गेला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर आम्ही काय केलेलं आहे, शाळेने एक आमच्या 200 मीटरवर राजेंद्रनगर एरियामध्ये एक प्राथमिक शाळा आहे आपल्या कॉर्पोरेशनची, जिथं अगदी सगळी तळागाळातली मुलं जातात. त्या शाळेला आम्ही अडॉप्ट केलेलं आहे. तर काय होतं, आमचे शिक्षक आणि मुलं तिथं जातात, त्यांच्याबरोबर खेळ खेळतात, त्यांच्याबरोबर खूप म्हणजे देवाणघेवाण असते. तर त्यातून मुलांना काय कळतं की त्यांच्या स्पर्धा पण आम्ही घेतो स्पोर्ट्सच्या वगैरे. ती मुलं पायात अनवाणी असतं, अंगावरचे कपडे चांगले नसतात, आणि जेव्हा धावायला लागतात तर पहिला दुसरा नंबर त्याच मुलांचा असतो. मग जेव्हा बक्षीस देतो तर आम्ही बक्षीस त्यांना काय देतो, एक स्कूल बॅग असते किंवा वॉटर बॅग असते. आणि हे दिल्यानंतर माझ्या मुलांच्या बरोबर आमचा संवाद, तुम्ही बदाम, दूध सगळं घेताय, पौष्टिक आहार घेताय, त्या मुलाच्या पोटात शिळं अन्न आहे, त्याच्या पायात चप्पल नाहीये, पण त्याला नंबर का आला, तर त्याला ती स्कूल बॅग दिसत होती, जी त्याला कधीच नवीन मिळालेली नाही. ही पोटातली आग जी त्याच्या आहे ती का आहे, कारण त्याला काही मिळत नाहीये. हे तुम्हाला जाणीव आहे का, तुम्हाला काय करतायत तुमचे आई वडील, काय देतायत? जाणीवा त्यांच्या काय म्हणतो आपण त्याला, जागृत करणं, हा एक भाग झाला. हा लोअर क्लासेस मध्ये. 8वी 9वी 10वी मध्ये ऍडोलेसन्स मध्ये येतात. आई वडील एनिमी नंबर 1, टीचर एनिमी नंबर 2, कारण सगळं वेगळंच असतं. त्या काळामध्ये आम्ही त्यांना वृद्धाश्रम चा एक प्रोजेक्ट दिलेला असतो की त्यांनी एका वृद्धाला दत्तक घ्यायचं असतं आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती लिहून काढायची असते आणि त्यांच्याबरोबर शेअर करायचं, त्यांचा वाढदिवस किंवा आपला वाढदिवस. दुसरा प्रोजेक्ट असतो ते स्वयं मतिमंद मुलांची शाळा, त्यांच्याबरोबर जाऊन त्यांनी काम करायचं असतं. तर मी सांगते, मुलं हे केल्यानंतर आई वडिलांना थँक्यू म्हणायला लागतात. त्यांचा जो वांडपणाचा कल असतो किंवा वेगळ्या दिशेने चाललेली असतो, टोटली बदलतो आणि खूप जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट करायला शिकतात. मला वाटतं हा समज देणं शाळेच्या शिक्षणाच्या पलीकडे हे देणं गरजेचं आहे. या जाणीवा देणं, एक उत्तम व्यक्ती म्हणून आणि मूल्य शिक्षण हे केवळ पुस्तकातून शिकवण्यापेक्षा अशा पद्धतीने जर शिकवलं तर ते जास्त मुलांमध्ये रुजेल. तर ही संकल्पना आपण शाळेच्या माध्यमातून केली आहे. खऱ्या अर्थाने पालकांना हीच गोष्ट समाधानकारक आहे, कारण जास्तीत जास्त ही वेळ मुले शाळेमध्ये असतात. तर तिथे कुठेतरी त्यांच्या मनाला, विचारांना आकार देण्याचं काम कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून आपण इंटरॅक्ट घेतो. इंटरॅक्ट मधून पण खूप प्रोजेक्ट घेतो. ब्लड डोनेशन कॅम्प असतील, परत तुमचे हेल्थ चेकअप असतील, जनजागृती करणे असेल, पर्यावरणाबद्दल असेल, स्काउटिंग अँड गायडिंग मधनं स्वच्छता अभियान असतं, साक्षरता अभियान असतं. हे सगळं जे आहे ते प्रायव्हेट स्कूलची मुलं करताना दिसत नाहीत. आमच्या सारख्या शाळेतल्या मुलांना ही जाणीवच नसते. उद्या ती समाजाची नागरिक होणार आहे, तर प्रत्येक गोष्टीची जाणीव त्यांना असली पाहिजे. मग माझ्याकडे जर आहे तर ते मी शेअर करणं आलं पाहिजे, ह्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करतो. आणि मला ते कुठल्याही शालेय वयात ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि ते त्यांना मूल्य स्वरूपात मिळतं. अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीचं काम आणि किंवा वेगळ्या पद्धतीचं शिक्षण काय आहे हे आपण याच्यातून नक्कीच आपल्याला जाणवतं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की खूप साऱ्या गोष्टी ह्या आपल्याला समाजातच शिकाव्या लागतात. तुमचे वडील रेल्वेत असल्यामुळे सतत बदली होत होती त्यांची आणि साहजिकच तुम्हाला देखील बदलीच्या ठिकाणी जावं लागायचं. तर कुठेतरी तुमच्या जडणघडणीमध्ये ह्या सगळ्या बदलीच्या ठिकाणांचे अनुभव, तिथले वेगवेगळ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या, त्यांचे सहवास, ह्याचा कसा एक व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी त्याचा उपयोग झाला? हो ना. आता जर बालपणात गेलो ना तर
असं व्हायचं की दर तिसऱ्या वर्षी बदली झालेली असते. हो. पोटात गोळा यायचा लहान असताना. आणि एक आनंद पण असायचा, नवीन घर, नवीन जागा. हा, मग त्या ठिकाणी गेल्याबरोबर सगळ्या खोल्या तपासायच्या, कुठं काय आहे, ही माझी जागा, ती तुझी जागा, म्हणजे नवीनच काय. पण शाळेत जाताना मात्र पोटात गोळा यायचा, अहो बाई आता परत नवीन चिठ्ठी, नवीन शिक्षक, सगळं नवीन. माझं कोण मैत्रीण माझी होईल का, कोण मला एक्सेप्ट करेल का, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. एक 2-3 दिवस क्लासमध्ये शांत बसायचं आणि मग हळूहळू क्लासमध्ये कोण आवडतं आहे, मग कोण दंगेखोर आहे हे कळायचंच. शिक्षकांचं आवडतं कोण आहे, ते काय करतंय, कोण शिक्षक कसे आहेत, मग त्यातून आपण मार्ग कसा काढायचा हे पहिला शिकले. की लोकांशी जमवून घेताना मला कोणी इंट्रोड्यूस करणार नाहीये किंवा आपण म्हणून माझ्याकडे कोणी मैत्रीण म्हणून येणार नाहीये, मग आपण मैत्रीचा हात त्यांच्याकडे कसा पहिला, म्हणजे पहिलं पाऊल आपण कसं टाकायचं, आपण कशी मैत्री वाढवायची, कशी ती तयार करायची, क्लासमध्ये आपली जागा कशी तयार करायची, हे ओघाओघाने आलं. आणि मला वाटतं त्याचा माझ्या व्यक्तिमत्व जडणघडणामध्ये खूप फायदा झाला. भाषा वेगवेगळ्या, किती 7-8 भाषांचा तुम्हाला खूप साऱ्या आणि त्याचा उपयोग होतो जीवनामध्ये, नाही असं नाही. हो, नक्कीच. संवाद तुम्ही आता तर त्या कम्युनिकेशनच्या प्रक्रियेमध्ये असताना त्याचा खूप उपयोग होतो. युपीएससीच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही रेल्वे खात्यामध्ये वेलफेअर सारख्या विभागामध्ये तुमचा जॉब होता आणि तो तुम्ही जॉब सोडलात. काय नेमकी त्यावेळेची भूमिका काय होती, विचार काय होता, की असं सगळ्या लोकांना सेटल आयुष्य आवडतं, तर ते सगळं सोडून तुम्ही आज ह्या शिक्षणाच्या प्रवाहात लग्नानंतर असा एक हे होता की वाड्यावर असतात सासरे आणि बदली झालेल्या ठिकाणी जाता येणार नाही, मिस्टरांचा जॉब तर इथंच आहे, मग तुम्ही जाणार कसे, आणि कुणालाही जॉब केलेला आवडणार नाही. मी एक 6 महिने वाट बघितली, काहीतरी मला काहीतरी बोलेल म्हणून, नाही. आणि माझं फर्स्ट प्रेग्नन्सी होती, तर मी विचार केला की नाही, आपल्याला घरातली शांतता, कारण कसं होतं एकत्र कुटुंब होतं, सासूबाई नव्हत्या, लहानपणीच गेल्या होत्या माझ्या मिस्टरांच्या, तर घरातली शांतता राखायची असेल तर आपल्याला सॅक्रिफाईस हा कुठेतरी करावा लागणार. आणि म्हणून 6 महिन्यानंतर मी राजीनामा लिहून टाकला. नंतर सासऱ्यांनी एक दिवशी विचारलं, मला वाटतं एक 9-10 महिने झाले असतील, माझी पहिली मुलगी झाली आणि नंतर ती एक 4 महिन्यात गेली. त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांनी विचारलं की काय तुम्ही किती दिवस रजा काढलीये, तर म्हटलं नाही पप्पा, मी राजीनामा दिला. ते म्हणाले असं काय करताय, कशासाठी, करायला नाही पाहिजे होतं, मला तरी विचारायचं. म्हटलं नाही, पण ठीक आहे, मला हे करायचं आता, मला शाळा सुरू करायची आहे. ते कुठेतरी डोक्यात होतं. आणि त्याच्यासाठी मी बऱ्यापैकी 9वी-10वीच्या मॅथ्स, इंग्लिश आणि सायन्सचे ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली होती. म्हणजे आय वॉज राईट फ्रॉम माय फर्स्ट मंथ ऑफ मॅरेज मी घरी काही ना काहीतरी सुरू केलं, कारण शांत बसणाऱ्यापैकी मी स्वभाव गुणच नव्हता. एका महिलेच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी येतात, जे टप्पे येतात, ती काहीतरी करायचं ठरवते, मग त्याला कधी सपोर्ट मिळतो, कधी कुटुंबातल्या काही जणांचा सपोर्ट मिळतो, काही जणांची थोडी नाराजी असते. हे सगळ्याचा एक कुठेतरी सुवर्ण मध्य काढून आपल्या स्वप्नापर्यंत जाणं, हे खरं तर स्त्रीचं एक काय म्हणू आपण अनुकरणीय किंवा तिच्याकडनं आपण घेणारी जी प्रेरणा आहे तर ती आहे, आणि तसं तुमचं आयुष्य आहे. तुम्ही आता या टप्प्यावर शिक्षणात तर काम करतच आहात, पण गार्गी असेल, रोटरी आहे, इनर व्हील क्लब यासारख्या एक वेगळ्या महिला संस्थेशी देखील निगडीत आहात. तर तुम्हाला काय वाटतं, आजही महिला कुठल्या प्रकारच्या समस्यातून किंवा काही त्यांची वैचारिक घुसमट होत असते का, मग त्या कुठल्या कौटुंबिक स्तरातल्या आहेत हा विषय बोल. म्हणजे एखाद्या गरीब स्त्रीची सुद्धा एक वेगळी समस्या असू शकते, पण आपल्याला गर्भश्रीमंत ज्या महिला आहेत त्यांना सगळं आहे, तरी देखील कुठेतरी त्यांच्या मनात एक खुसपट असतं की तिला जे करायला पाहिजे होतं ते हातचं सुटून गेलंय काहीतरी. तर नेमकी काय आजची स्त्री भोगती आहे असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, यामध्ये घेण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. एक तर तुमचं स्वप्नच एवढंच आहे
त्याची जर स्वप्न तुम्ही बघितलं आणि त्याची तुम्हाला भीती नाही वाटली तर ते स्वप्न खूप छोटस आहे. मग ते पूर्ण पण होणार नाही कारण लगेचच ते स्वप्न असं हवेत विरून जाणार आहे. असं बऱ्याच स्त्रियांचं असतं की मला करायचं आहे, विचार आहे, पण त्याच्यासाठी मी वाटचाल काय करतेय, मी त्याच्यासाठी काय तयारी करतेय, की एक मनाचा निर्धार करणं फक्त आणि एक कल्पना करणं ह्याच्या पलीकडे जावं लागतं स्त्रीला. कारण घरच्या कितीही अडचणी असल्या तरी त्याच्यावर मात करता येते. आता ती कशी काय, चांगल्या गर्भश्रीमंत स्त्रिया आहेत, सगळं घरचं आहे. तुम्ही जर तुमचा वेळ कुठल्याही वायफळ कारणासाठी न दवडता तुम्ही घरच्या सगळ्या गोष्टी वेळेत केल्यात, सगळ्यांना वेळेत सगळं दिलेलं आहे, तर तुमच्याकडे वेळ राहतो. तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, त्यातून भले पैसा नाही मिळत असेल पण ती वेळ तुमची आहे कारण तुम्ही पूर्ण वेळ फॅमिलीला दिलेला आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करू शकता. आता कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये मी असं म्हणेन की ह्या सगळ्या गर्भश्रीमंत स्त्रिया जर वाटलं त्यांना काहीतरी करायचं, घरामध्ये बाई असते, ड्रायव्हर असतो, त्यांच्या बायकांना किंवा त्यांच्या मुलांना ती वेळ द्या ना. काहीतरी त्यांना नवीन शिकवण्यामध्ये, त्यांचं आयुष्य चांगलं घडवण्यामध्ये करू शकतो आपण. हा, घुसमट होते बऱ्याच ठिकाणी अजूनही स्त्रीला. असं म्हणालात तर ते टक्केवारीप्रमाणे पण आहे, स्वातंत्र्य आहे, शिकायचं स्वातंत्र्य आहे. त्याची दुसरी पण एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे की जिथे पुरुषांना वाटतं की स्त्रीच्या हातात सगळं गेलं तर मला कुठेतरी माझ्या इमेजला धक्का बसेल. जिला एखादीला काही करायचं असेल तर तुला काय गरज आहे करायची, म्हणजे गरज ही फक्त आर्थिक संपन्नता असेल तर असं नाहीये. नाही, हे मात्र अगदी खरं आहे की बऱ्याच वेळी हा शब्द वापरला जातो, तुला काय गरज आहे. तर जर ती स्त्री म्हणू शकेल की मी सगळ्या घरासाठी जी गरज आहे ती भागवते आणि मला ते देण्यातही आनंद वाटतो, मग तुम्हाला मला थोडासा आनंद नाही का द्यायचा, इथपर्यंत तिला आणायला लागतं. पण सगळ्या स्त्रिया सक्सेसफुल होतील ते समजून सांगण्यात, त्यासाठीच आता बदल म्हणजे काय, तर हा बदल व्हायला पाहिजे. मग तो बदल कुठून करायचा आहे, तर तुमच्या घरातल्या मुलांपासून करायचा आहे. सगळ्या स्त्रियांनी मुलाची मानसिकता बदलण्यात करायचंय. आता तुम्ही असं म्हणाल की मी हे का बोलते, तर मी माझ्या मुलाला लहानपणापासून मी काय करते आणि किती करते हे सतत दाखवलं त्याला की मी इथं करते पण आय एम एन्जॉईंग द वर्क, डुईंग फॉर द फॅमिली. मी करते आणि मला एन्जॉय करते, पण हे माझं करिअर जे आहे ते पण मी एन्जॉय करते. म्हणजे डॅडी आणि मी आम्ही बरोबरीनं आहोत, पण ती थोडस एक्स्ट्रा पण देते. कारण स्त्री ही कधीही सृष्टीसारखी आहे, भरभरून द्यावंसं वाटतं आणि देते. ग्रेट. पण ते भरभरून घेणारा जो आहे ते मला भरभरून मिळालंय ह्याची जाणीव नसेल तर सृष्टीचं म्हणतात ना की एक जोरात फटका मिळाला की हे होईल, तसं कुटुंब विध्वस्त पण होऊ शकतं जर स्त्रीला ती भावना निर्माण झाली की मला डावललं जातंय. शी कॅन बिकम नेगेटिव्ह फोर्स. तर हे होऊ नये यासाठी मुलांमध्ये पण मी घातलं होतं आणि माझी सून मला म्हणते किती मी सगळ्यांना माझ्याबद्दल हेवा वाटतो की किती चांगला नवरा, दमून जरी आला तू दमलीयस का विचारून माझ्यासाठी चहा करून देतात. ग्रेट ग्रेट. दिस चेंज एव्हरी मदर हॅज टू ब्रिंग. कारण बदलाचं पाऊल ते सुरुवात झाली, आईपासून सुरुवात झाली पाहिजे. शुअर. खरंच आहे की म्हणजे मी करू शकते हा जो विचार आहे तो जवळपास सावित्रीबाई फुले आणि देखील त्यांच्या मनात जे आलं ते मी करू शकते असं त्या म्हणाल्या आणि म्हणून आजपर्यंतच्या मुलींमध्ये ती शिक्षणाचा वारसा त्या देऊ शकल्या. आज ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला काम करतायत तो कुठेतरी वसा त्यांच्या विचारांच्या नाळेशी जोडला गेलेला आहे आणि म्हणूनच तुमचं जे काम आहे ते कुठेतरी मी सावित्रीची लेक असं अभिमानाने आपण म्हणू शकतो असं आहे. शोभा तावडे मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमच्याबरोबर तुमचा सगळा आयुष्याचा प्रवास आणि एक ज्याला म्हणू की प्रेरणादायी गोष्टी शेअर केल्या त्याबद्दल स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने मी आपली मनापासून आभार व्यक्त करते. मला एक दोन व्यक्तींचं इथं मेन्शन करावं वाटतं.
कांचनताई परुळेकर यांनी पण तो सावित्रीचा वसा छान हो. निभावून नेलेला आहे. आणखीन दुसरी एक सावित्रीची लेख मला परवा अशी अचानकच आढळली. जयश्री गायकवाड, हो हो ऍडिशनल हो एसपी. हो खरोखर त्यांचाही प्रवास जो आहे हो तो खरोखर खूपच खूप आहे. प्रेरणादायी आहे. पण तुम्ही इथे आलात आणि आमच्या बरोबर गप्पा मारल्यात त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार. थँक्यू. बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.